बातमी आहे नाशिकमधून। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मोठा गैरकारभार झालेला आहे। बेरोजगारांसाठीचे पैसे शिक्षण संस्थेत काम करणाऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा हा भोंगळ कारभार उघड झाला आहे। जिल्हा कौशल्य विभागाकडून संस्थेला नोटीस पाठवण्यात आली। कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। हा सगळा जो प्रकार झालेला आहे त्याला हे अधिकारी आणि व्यवस्थापन कारणीभूत आहे। सेवकांचा याच्यात काहीच चूक नाही, कारण सेवकांना माहिती पण नाहीये की त्यांचा डेटा कोणीतरी गव्हर्नमेंटला अशा योजनेला पाठवलाय। जेव्हा SMS आले, मला जसं आला तसंच मी बाकीच्यांना विचारलं, तेव्हा कळालं की आपल्याला ह्या योजनेचे आपण आहे। आणि जे सेवक 5-5, 6-6 वर्षापासून PF आणि ग्रॅच्युटीचे लाभधारक आहे त्यांना तो पैसा मिळतो। आणि जेव्हा GR वाचतो त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की कौशल्य देण्यासाठी या स्कीमचा मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचा योजना गव्हर्नमेंटने स्टार्ट केलेली आहे।